श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. बंधू आणि भगिनींनो, येता 25 जुलै शनिवार रोजी वर्षभरातील सर्वात मोठी आणि अत्यंत फलदायी अशी आषाढी एकादशी येत आहे. हा केवळ एक सण नाही, तर प्रत्यक्ष वैकुंठ देवलोकांचे दरवाजे पृथ्वीवर उघडण्याचा परमपवित्र दिवस आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवे वळण देणारा ठरू शकतो. आज मी तुम्हाला शास्त्रोक्त आणि अतिशय प्राचीन असा एक गुप्त चमत्कारिक उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर संध्याकाळी तुळशीच्या मुळाशी ही एक विशेष वस्तू ठेवायची आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. अशी एक वस्तू जी शतकानुशतके आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी गुप्त ठेवली होती. ही एक वस्तू जर तुम्ही योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तुळशीजवळ ठेवली तर तुमच्या घरातील दारिद्र्य, कर्ज, धनहानी आणि नकारात्मक ऊर्जा कायमची पळून जाईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपून घरात चहूबाजूने पैसा आणि समृद्धीचा पाऊस पडेल. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती कशी आणि कोणत्या ठराविक मुहूर्तावर ठेवायची, त्याचबरोबर कोणती चूक अजिबात करायची नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत शांतपणे पहा. त्याआधी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन आध्यात्मिक उपायांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भक्तांनो, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जातात. म्हणूनच या दिवशी केलेला कोणताही जप, दान किंवा तुळशीची सेवा ही करोडोपट फलदायी ठरते. शास्त्र सांगते, जिथे तुळस असते तिथे साक्षात लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये एक विशेष ऊर्जा कार्यरत असते. या दिवशी आपण तुळशीची योग्य पद्धतीने सेवा केली तर घरातील कोणतेही आर्थिक संकट क्षणात दूर होऊ शकते. बरेच लोक मला विचारतात, ताई, आम्ही रोज तुळशीला पाणी घालतो, पूजा करतो, तरीही आमच्या घरात पैसा टिकत नाही, सतत कटकटी होतात, असं का? भक्तांनो आणि भगिनींनो, कारण आपण नकळत काही छोट्या चुका करतो किंवा आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचे विशेष तांत्रिक व आध्यात्मिक उपाय ठाऊक नसतात. आज मी तुमच्यासाठी 3 अत्यंत सोपे व प्रचंड प्रभावी उपाय घेऊन आले आहे. आषाढी एकादशीचे 3 विशिष्ट आणि अचूक महाउपाय. आषाढी एकादशीच्या या परम पवित्र रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला शास्त्रात काही अत्यंत सोपे पण चमत्कारी उपाय सांगितले आहेत. हे उपाय जर तुम्ही विश्वासाने केले तर तुमच्या आयुष्यातील पैशांची टंचाई कायमची दूर होईल. चला तर मग बघूया ते 3 सविस्तर उपाय समजून घेऊया. उपाय 1. तुळशीच्या मातीचा आणि हळदीचा लक्ष्मी आकर्षण लेप. बंधू भगिनींनो, पहिला उपाय आहे घरातील नकारात्मक नष्ट करून लक्ष्मीला घरात आकर्षित करायचा. कसे करायचे? आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरका. त्यानंतर तुळशीच्या पाशी जाऊन थोडीशी तुळशीच्या मुळाशी असलेली माती एका तांब्याच्या किंवा पितळेच्या लहान वाटीत घ्या. त्या मातीमध्ये 1 चमचा शुद्ध हळद आणि 2-3 थेंब गाईचे शुद्ध तूप टाका. थोडेसे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घालून त्याची एक मऊ पेस्ट लेप तयार करा. या लेपाने तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर, मेन डोअरवर दोन्ही बाजूंना सुंदर स्वस्तिक आणि ओमची खूण काढा. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीची माती साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते.
हा लेप लावल्याने घरातील वास्तुदोष तात्काळ दूर होतात. बाहेरून येणारी कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये आपोआप सकारात्मकता वाढू लागते. उपाय नंबर 2. विष्णुप्रिया तुळशी पात्राचा कर्जमुक्ती उपाय. भक्तांनो, मला विचारतात, ताई घरावर खूप कर्ज झाले आहे, मार्ग सापडत नाही, काय करू? त्याच्यासाठी हा उपाय म्हणजे एक वरदान आहे. महत्त्वाची काळजी. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे शास्त्रात वर्ज्य आहे. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आवश्यक असणारी 5 ते 11 किंवा 11 तुळशीची पाने एकादशीच्या एक दिवस आधीच दशमीला प्रेमाने आणि हळुवारपणे तोडून ठेवा. एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी एक स्वच्छ पिवळा रेशमी किंवा सुती कापडा घ्या. त्यावर ही तुळशीची पाने व्यवस्थित ठेवा. प्रत्येक तुळशीच्या पाण्यावर थोडं केशर आणि पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. 5. जप पूर्ण झाल्यावर ही पाने भगवान विठ्ठलांच्या किंवा विष्णू भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवर या चित्रावर अर्पण करा. फायदा. या उपायाने तुमच्या डोक्यावरील वर्षानुवर्षे जुने कर्ज हळूहळू कमी होईल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे सर्व मार्ग उघडतात. उपाय 3. पंचदीप आणि तुळशी प्रदक्षिणा धनसमृद्धीसाठी. तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आषाढी एकादशीच्या सायंकाळी प्रदोष काळात करायचा दिवांचा उपाय. कृती. सायंकाळी 6:30 ते 8 या वेळेत गाईच्या तुपाचे 5 मातीचे दिवे तयार करा. पहिला दिवा घरातील देव्हाऱ्यात लावा. दुसरा दिवा घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावा, उजव्या बाजूला ठेवा. तिसरा आणि चौथा दिवा घरातील पिण्याच्या पाण्याच्या जागेजवळ अन्नपूर्णाचे स्थान असते तिथे ठेवा. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा दिवा तुळशीच्या पाशी ठेवा. दिव्याची वात नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेला असावी. दिवा लावल्यानंतर तुळशीभोवती 11 वेळा प्रदक्षिणे घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवा. फायदा. या पंचदीपांच्या प्रकाशाने घरातील सर्व दारिद्र्य जळून खाक होते. ज्या घरात एकादशीच्या संध्याकाळी असा दीप प्रज्वलन विधी होतो तिथे साक्षात अष्टलक्ष्मी अखंड वास करते असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. आता व्हिडिओच्या भागामध्ये आलो आहोत. तुम्ही सर्वजण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहात. तुम्ही विचार करत असाल की ताई 25 जुलैपासून शनिवार आषाढी एकादशीच्या अत्यंत दुर्मिळ योगावर संध्याकाळी तुळशीच्या मुळाशी अशी कोणती एक चमत्कारिक वस्तू ठेवायची आहे ज्याने आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपू शकते. तर आता कोणतीही वेळ न घालवता मी त्या गुप्त आणि अतिशय शक्तिशाली वस्तूचा खुलासा करत आहे. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक असलेली पिवळी कवडी किंवा लक्ष्मीचे नाणे आणि अखंड पिवळी हळकुंड. ही वस्तू इतकी शक्तिशाली का मानली जाते? भक्तांनो, शास्त्रात सांगण्यात आले आहे की जेव्हा समुद्राचे मंथन झाले होते तेव्हा समुद्र मंथनातून साक्षात माता लक्ष्मी प्रकट झाली आणि तिच्यासोबत कवडी सुद्धा बाहेर आली. म्हणूनच कवडीमधून धन आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता असते आणि हळकुंड हे साक्षात भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण या 2 गोष्टी एकत्र करून आषाढी एकादशीला तुळशीच्या मुळाशी ठेवतो तेव्हा तिचे विष्णू लक्ष्मी योग तयार होतो. हा महाउपाय कसा आणि कोणत्या वेळेत करायचा, हा उपाय कसा करायचा ते अगदी काळजीपूर्वक समजून घ्या. एकही पायरी चुकवू नका. योग्य वेळ 25 जुलै शनिवारच्या दिवशी सायंकाळी 6:30 ते 8 या प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. आवश्यक साहित्य: एक लहानसा लाल किंवा पिवळा सुती कापडाचा तुकडा, 1 पिवळी कवडी, जर पिवळी कवडी नसेल तर 1 रुपयाचे शुद्ध नाणे किंवा चांदीचे नाणे वापरले तरीही चालेल. 3 एक अखंड पिवळे हळकुंड, कुठेही तुटलेले नसावे. 4
2 अखंड लवंगा ज्याला वरती फूल आहे अशा. 5 थोडेसे अष्टगंध किंवा कुंकू कृतीची पद्धत. सायंकाळी स्नान किंवा हातपाय स्वच्छ धुवून तुळशीपाशी या सर्वात आधी तुळशीच्या समोर गाईच्या तुपाचा एक सुंदर दिवा प्रज्वलित करा. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. आता तो लाल किंवा पिवळा कापडाचा तुकडा खाली ठेवा. त्यावर ती कवडी हळकुंड आणि 2 लवंग ठेवा. त्यावर चिमूटभर अष्टगंध किंवा कुंकू वाहा. या सर्व वस्तूंची ती लहानशी पोटली गाठोडे बांधून घ्या. 6 ही पोटली दोन्ही हातात धरा आणि डोळे मिटून मनातल्या मनात म्हणा, हे भगवान पांडुरंगा, हे माता तुळशी, माझ्या घरातील सर्व कर्ज, दारिद्र्य आणि पैशांच्या अडचणी दूर कर आणि माझ्या घरात कायम वास कर. त्यानंतर ही पोटली हळुवारपणे तुळशीच्या रोपाच्या मुळाशी मातीवर ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी द्वादशीला या पोटलीचे काय करायचे? बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की ही वस्तू तिथेच ठेवायची का? तर उत्तर आहे नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान उरकल्यानंतर तुळशीपाशी जा. तुळशीला नमस्कार करा आणि ती पोटली अत्यंत आदराने उचला. ही पोटली तुमच्या घरातील तिजोरीत, कॅश बॉक्स, कपाटवर किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या पाकिटात ठेवून द्या. माझ्या अनुभवानुसार आणि जुन्या शास्त्रांच्या आधारावर सांगते, ही पोटली तुमच्या घरासाठी एका धन आकर्षक यंत्रासारखे काम करेल. ज्या ज्या घरात ही पोटली एकादशीला सिद्ध करून ठेवली जाते त्या घरात कधीही पैशांची टंचाई भासत नाही. धान्याची कोठारे भरलेली राहतात आणि कर्जाचा डोंगर क्षणात नाहीसा होतो. भक्तांनो, आपण एकादशीच्या दिवशी अनेक मोठे उपाय करतो, पण नकळत झालेल्या काही लहान चुकांमुळे आपल्या संपूर्ण पूजेचे आणि उपायांचे फळ निष्फळ ठरते. आषाढी एकादशी हा वर्षातील अत्यंत पवित्र आणि जागृत काळ असतो. या दिवशी आपल्या हातून अशा चुका होणे म्हणजे घरात समृद्धीऐवजी अवकळा आणण्यासारखे आहे. म्हणूनच 25 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी या 3 चुका चुकूनही करू नका. चूक 1. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना स्पर्श करणे किंवा पाने तोडणे. लक्ष देऊन ऐका. एकादशीच्या दिवशी साक्षात माता तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंसाठी निर्जला उपवास व्रत धरत असते. काय करू नये? एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे हे महापाप मानले जाते. तसेच तुळशीला जोरात हलवणे, तिच्या पानांना स्पर्श करणे किंवा तिच्या मुळाशी अति पाणी घालणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे तुळशीचा उपवास भंग होतो असे शास्त्र सांगते. योग्य पद्धत. जर तुम्हाला पूजेसाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती 1 दिवस आधी दशमीच्या दिवशी हळूवारपणे तोडून ठेवावीत. एकादशीच्या दिवशी केवळ दुरून तुळशीला नमस्कार करावा आणि संध्याकाळी स्पर्श न करता तुळशीजवळ दिवा लावावा. चूक नंबर 2. तुळशीच्या मुळाशी अति पाणी घालणे आणि अस्वच्छ हातांनी पूजा करणे. अनेक गृहिणींची सवय असते की सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाने तुळशीत ओततात. काय काळजी घ्यावी? आधीच सांगितल्याप्रमाणे एकादशीला माता तुळस उपवासात असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या कुंडीत जास्त पाणी घालू नका. केवळ 2 ते थेंब किंवा अर्धा लहान चमचा अर्घ्य म्हणून वाहा. स्वच्छतेचा नियम. स्नान न करता अस्वच्छ कपड्यांमध्ये किंवा काळे गडद कपडे परिधान करून तुळशीला किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नका. तुळशीच्या कुंडीभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. जिथे घाण किंवा चप्पल, बूट असतात तिथून तुळशीची कृपा निघून जाते. चूक नंबर 3. घरात मांसाहार, तामसिक भोजन आणि कटकटी वादविवाद करणे. माझ्या आदरणीय, घर हे आपले मंदिर असते. आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्यक्ष वैकुंठ लोकातील ऊर्जा पृथ्वीवर कार्यरत असते. आहाराचे नियम. या दिवशी घरातील एकादशी सदस्यांचे मांसाहार, मद्यपान किंवा कांदा लसूणयुक्त तामसिक अन्नाचे सेवन करू नये. घरातील लहान मुले किंवा वृद्ध सोडून इतरांनी शक्यतो सात्विक किंवा उपवासाचे अन्न ग्रहण करावे. घरातील वातावरण. या दिवशी घरात राग, द्वेष, कटकटी किंवा कोणाचाही अपमान करू नका.
ज्या घरात एकादशीच्या दिवशी पती पत्नींमध्ये भांडणं होतात किंवा मोठ्या माणसांचा अनादर होतो, त्या घरामधून माता लक्ष्मी आणि भगवान पांडुरंग कायमचे निघून जातात. काय करावे? या संपूर्ण दिवशी घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने गुंजत ठेवावे. माझ्या प्रिय भगिनींनो, ईश्वर हा केवळ भाव आणि श्रद्धेचा भुकेलेला असतो. तुम्ही कितीही मोठे उपाय केले पण मनात श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही. म्हणून या 25 जुलै शनिवारी आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा तुळशीचा उपाय करा. भगवान पांडुरंग आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडचणी नक्कीच दूर करतील. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या उपयोगी पडेल. जानेवारी असो वा जुलै, देवाचा नामस्मरण हाच आपला खरा पाठीराखा आहे. चला तर मग निघण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा भक्तिभावाने टाईप करा, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.